14 जुलै 2025चा तो दिवस होता. साधारणतः दुपारचे 2 वाजलेले असतील. सुनीता नावाची 25 वर्षाची तरुण महिला श्रीमंत घरातील सून होती. तिच्या घरापुढून जाणाऱ्या तिच्या नोकराला हाक मारते. नोकर रानामध्ये चालला होता घरची कामं उरकून. त्यावेळेला तो नोकर सुनीताची हाक ऐकून घरी आला. 21 वर्षाचा अमित नावाचा तरुण पोरगा. त्याला हाक मारल्यानंतर तो त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी येऊन तो म्हणला की बोला की मालकीन काय झालं. त्या अमितलाही सुनीता रूममध्ये ओढत घेऊन जाते. या अमितला काही समजत नाही की काय होतंय, पण तो सहन करत होता. मालकीन होती. तिच्या कपाटातून 10,000 रुपयाचा बंडल काढला, अमितच्या हातात ठेवला आणि त्याच्यापुढे साडी काढून उभा राहिली. आता अमित थोडा गडबडला, काय झालं, हा विषय काय म्हणून. तर सुनीता म्हणली की भिवू नको, कर माझ्यासोबत, तुझी जोपर्यंत संतुष्टी होत नाही तोपर्यंत कर. अमितने थोडाफार विचार केला. हातात बंडल बघितला, पुढे बघितलं, एक सुंदर स्त्री उभा आहे बिना कपड्याची. त्यावेळेला त्याने त्याची संतुष्टी होईपर्यंत तिच्यासोबत संबंध केले. हा अमित त्या ठिकाणाहून निघून गेला. थेट रानामध्ये जाऊन त्याच्या कामाला लागला. पण आता त्याची जी मालकीण होती सुनीता, तिला या अमित नावाच्या नोकराची लत लागली होती. ज्या वेळेला पण तो नोकर दिसायचा त्यावेळेला त्याला बोलवून घ्यायची, त्याच्यासोबत संबंध बनवायची. पण तिला माहीत नव्हतं की हा अमित नोकर तिच्यासोबत असं काही करेल ज्यामुळे तिला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. काय आहे पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2018 पासून होते. 2018मध्ये रामपाल नावाचा एक व्यक्ती, या रामपालच्या घरी 25 ते 30 एकर शेती होती. गावातील एक मोठा जमीनदार, त्याच्या रानामध्ये भरपूर नोकरांची गरज असायची. त्यामुळे तो गावातील प्रत्येकाला विचारायचा की कामासाठी येत आहे का. पण आता बदलत्या जमान्यामध्ये कोणी कामाला येण्यासाठी तयार नव्हतं. पण या गावामध्ये अनिता नावाची एक 40 वर्षाची महिला, तिचे घरची परिस्थिती खराब, तिचा पती दारू प्यायचा, एक पोरगी होती, शाळा शिकत होती, 10वीमध्ये होती. तर तिचे या सगळा खर्च भागवण्यासाठी ही अनिता त्या रामपालच्या घरी कामाला यायला लागली. ज्या वेळेला अनिता रानात त्याची काम करायची, निघून जायची. हिची अशी दिनचर्या होती. रामपाललाही काही अडचण नव्हती. रामपालला रोजगारी मिळत होते. पण जसं जसं त्याचं काम वाढत होतं, रोजगार वाढावं लागला. पण जसं जसं रामपालच्या रानातलं काम वाढत होतं तसं तसं त्याला जास्त नोकराची गरज पडायची. दुसरीकडे ही अनिता होती, हिची पोरगी सुनीता, जी आता 10वीचे पेपर दिलेलं होतं. 11वीमध्ये कॉलेजला जाणार. पण कॉलेजला जाण्यासाठी पैसा लागतो. पैसा कुठून येणार. आई तर एकटीच काम करते, बाप काम करत नाही. त्यावेळेला ही जी सुनीता आहे तिची पोरगी काय म्हणते की आई, तू ज्या ठिकाणी कामाला जाते ना त्या ठिकाणी मला पण काम असलं तर बघ, म्हणजे कसं माझं थोडाफार खर्च भागून जाईल. त्यामुळे कसं आहे, तुला जास्त ताण पडणार नाही. आणि तसंही मी शनिवार रविवार कामाला येईल, आठवड्यातनं 2 दिवस, म्हणजे तेवढीच पगाराची आपला खर्च भागतोय. त्यावेळेला अनिता होकार देते तिच्या पोरीला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्या रामपालला विचारते की काय काम आहे का, माझी पण पोरगी येणार आहे. रामपाललाही तेवढंच पाहिजे होतं. त्यालाही आणखीन कामगारांची गरज होती. त्यामुळे तो होकार देतो आणि म्हणतो की या पुढच्या वेळेला घेऊन. ज्या दिवशी विचारलं होतं त्या दिवशी बुधवारचा तो दिवस होता. आता शनिवारी येण्याची वाट बघत बसली अनिता आणि सुनीता. या दोघी ज्या वेळेला शनिवारी डबा बांधून रामपालच्या रानात जातात त्यावेळेला रामपाल बघतो की अरे, ही तर पोरगी 11वी 12वीमध्ये शिकणारी जवान पोरगी दिसती. तिच्या आईला अनिताला विचारतो की तू म्हणली होती एक महिला आणते, तू तर पोरीला घेऊन आली. ती अनिता म्हणली हो, माझीच पोरगी आहे, पैशाच्या अभावामुळे आम्हाला हे काम करावं लागतंय. ठीक आहे म्हणला रामपाल, करा, मी काय बोलू शकतो यामध्ये. या दोघांनी कामाला सुरुवात केली. आता जशी आई तशी पोरगी, दोघेही कामामध्ये तरबेज होत्या. ट्रेनिंग झालेली होती. घरी चांगलं काम हिलाच करावं लागायचं सुनीताला. त्यामुळे चांगल्या प्रकारे काम करत होती ही सुनीता. असं करत करत 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं. आता ही जी सुनीता होती 11वी झाली, 12वीच्या शेवटच्या वर्षाला होती. शेवटचं वर्ष म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की शेवटचं 2 महिने राहिलेलं होतं 12वीचं पेपर. त्यावेळेला तिला अचानक काहीतरी कामानिमित्त काहीतरी घ्यायचं होतं का कोचिंग लावायची होतं कुठं. पेपर थोडे जड जात होते, त्यासाठी 5,000 रुपयाची गरज होती. आईला विचारते. आई म्हणते माझ्यापाशी पैसाच नाही, कुठला देऊ. त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून ही सुनीता पोरगी रामपालला विचारायला जाते 5,000 रुपये पाहिजे तर म्हणून. रामपाल त्या ठिकाणी रात्रीचे 7 वाजलेले, घरी एकटाच होता. या रामपालची पत्नी काही दिवसापूर्वी, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी निधन झालेलं होतं त्याचं. घरामध्ये एकटा राहायचा पोरगा.
बाहेरच्या गावाला जाऊन शिक्षण घेत होता. आणि या रामपालला ना थोडी नशा करण्याचा शौकीन होता. 7 वाजले की बाटली घेऊन बसायचा, नशा करायचा. ज्या वेळेला हा नशा करायचा त्यावेळेला त्याला कोणासोबत तरी संबंध बनवावे अशी इच्छा व्हायची. त्यावेळेला तो त्याच्या हिशोबाने करायचा. पण या दिवशी आता ही सुनीता त्या ठिकाणी गेलेली होती. सुनीता त्याला विनवणी करते की मालक मला 5,000 रुपये पाहिजेत, थोडं काम आहे. आता याची नजर तिच्यावरती बदलली. आता तोच ज्या वेळेला ती कामाला यायची त्यावेळेला तिला वेगळ्या नजरेने बघायचा आणि आज पॅक लावल्यानंतर वेगळ्या नजरेने बघत होता. तो म्हटला की ठीक आहे, किती पाहिजेल तर. सुनीता म्हणली की मला 5,000 पाहिजेल तर. त्याने 10,000 रुपयाचा बंडल काढला आणि त्याच्या हातात दिला. पण म्हटला की हे 5,000 पण वर्ष तुलाच घे आणि हे 10,000 दिलेत मी, ते पण तू सगळे तुझ्यापाशी ठेव, मला वापस द्यायची गरज नाही. सुनीताला थोडं विचार पडला की हे कसं काय होऊ शकतं. तो म्हटला की पण मला त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. ती पोरगी सुनीता म्हणते की आम्ही कामाला तर येतोय, कामाला येऊन पैसे फेडेल. रामपाल म्हणला मला कामाला येऊन पैसे फेडायचे असतील तर नको, राहू दे, ठेव पैसे, मला नाही द्यायचे. आता सुनीताला शेवटचाच पर्याय होता हा रामपाल. त्यामुळे ती म्हणली नको, मला सांगा काय करायचं आहे, मी नक्की तुमचं काम करेल आणि पैसे फेडेन. त्यावेळेला रामपाल म्हणला की पुढे कशाला, आत्ताच सांगतो ना. तो म्हणला की आत ये. आत गेल्यानंतर त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्यासोबत ते कृत्य करायला लागला. पण ती थोडा विरोध करत होती. शेवटी तिला पुढे दिसलं होतं 10,000 रुपये आणि पैशाची गरज माणसाला काही पण करायला होते. त्यावेळेला त्या रामपालने जवळजवळ 60 वय असलेल्या त्या रामपालने 18-19 वर्षाच्या पोरीसोबत त्या ठिकाणी संबंध बनवले होते. म्हाताऱ्याचं वय तर झालं होतं 60 वर्ष, पण असा काय वाटत होता की जवानीतला 21-22 वर्षाचा पोरगा आहे. त्या ठिकाणी त्याने त्या सुनीताला चांगल्या प्रकारे घुसमळून काढलं होतं. त्या ठिकाणी त्याने त्या सुनीताला चांगल्या प्रकारे संबंध बनवले होते. आता ती सुनीता पहिल्यांदा संबंध बनवलेली पोरगी ज्या वेळेला थोडं चालत लंगडत आईपाशी जाते त्यावेळेला आई विचारते की काय झालं. ती म्हणली नाही काय, पायाला लागलं थोडं. आईला तर कशाची शक येणार आहे. ती म्हणली की दिलेत मालकाने पैसे, 5,000 रुपये दिले. तिने 5,000 रुपये खिशात ठेवलं, बाकी 5,000 रुपये आई पैसे दिलं. आईला दुसऱ्या दिवशी मागितलं पैसे, तिचं जे काम होतं ते केलं. ती 12वीची परीक्षा झाली. पण आता हे सगळं मध्ये मध्ये चालूच होतं. रामपाल तिला पैसे द्यायचा, ते काम करायचा. याचा कसलाही अंदाज अनिताला नव्हता सुनीता काय करते ती. पण हळूहळू शेवटी आईची नजर आहे. तिने बघितलं एक दिवशी की तिची पोरगी अशी का करते, कुठून आणते पैसे, जरा थोडं तिचं बदलणं वागलं, तिचं वागणं बदललं आहे, तिचं राहणीमान बदललं आहे. पैसा कुठून येतो तिला खर्चण्यासाठी. आईने लक्ष ठेवायचा प्लॅन केला, तिच्यावरती लक्ष ठेवलं. त्यावेळेला तिला समजलं की तो जो 60 वर्षाचा म्हातारा आहे तो तिच्या पोरीसोबत काम करून तिला पैसे देतोय. आता हे तिला सहन झालं नाही. तिने पोरीला जाब विचारला. त्यावेळेला पोरगी म्हटली की माझ्याकडून झालं, त्यावेळेला मला पैशाचं लालच आलं होतं, आता इथून पुढे असं होणार नाही. ज्या वेळेला सुनीता अशी म्हणते त्यावेळेला आई म्हणते की सगळं खरं आहे, पण तू एवढे दिवस करून घेतलं त्याचं काय. बरं ठीक आहे, तू एखाद्या तरुण पोरासोबत केलं असतं काय वाटलं नसतं, लग्न तर लावून देता आलं असं. ह्या म्हाताऱ्यासोबत तू केलं असं, तू माझं पूर्ण तोंड काळं केले असं म्हणून आईने तिला मारहाण चालू केली. ज्या वेळेला तिच्यासोबत मारहाण करत होती त्यावेळेला तिने ढकलून दिलं, भिंतीला जाऊन आदळली. त्यावेळेला ती सुनीता त्या ठिकाणी कोसळली जशी तशी तिच्या आईने 2 मिनिटांनं बघितले तिला, तर तिने प्राण सोडले होते. आता आईला काही समजत नव्हतं. एका जागेला कोपऱ्यात बसून राहिली. अर्ध्या 1 तासानंतर सुनीताचा बाप आला. त्यानं बघितलं की पोरगी खाली झोपली, बायको तिथं बसली. त्यावेळेला त्याने विचारलं तर तिने पूर्ण घटना झालेली सांगितली. त्यावेळेला पोलिसांमध्ये हजर झाली ती अनिता. त्यावेळेला सुनीताचा बाप म्हणला की आता काही करू शकत नाही, चल पोलीस स्टेशनमध्ये. तिला तिथं नेऊन हजर केलं आणि त्या पोलिसांना झालेली पूर्ण घटना सांगितली. पोलीसही हवालदिल झाले होते की हे कसं काय होऊ शकतं. पोलिसांनी तिच्यावरती गुन्हा दाखल केला. घरी येऊन बघितलं तर सुनीता पडली होती तिथं. ताब्यात घेतलं, पोस्टमॉर्टम केलं. धक्का लागल्याने, जबरदस्त मार लागल्याने मृत्यू झाला असं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं. आता हा गुन्हा नकळत घडला होता, पण याच्यावरती मला सांगा मित्रांनो काय सजा होते नकळत घडलेल्या गुन्ह्यावरती. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पुढे या घटनेची जी काय तपशील असेल ती तुम्हाला मी देईलच कम्युनिटी पोस्टमध्ये. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा.